मॅडम मी नेहमी बोलतोय की नाही, शुभ आहे तर लोड घ्यायचा नाही. आज तसंच झालं की नाही. ऍक्च्युली तुम्ही मला थँक्यू म्हणायला पाहिजे माहिती आहे का? का म्हणजे साहेब येणार तेवढ्यात मी त्यांचं लक्ष हटवलं माहिती आहे ना. विसरलीच मी. पण काय रे, असं काय सांगितलंस तू त्यांना? ते सिक्रेट आहे मॅडम. ते फक्त माझ्या आणि साहेबांच्या मध्ये राहणार. म्हणजे तुम्ही मला थँक्यू म्हणणार नाही काय मॅडम? तुझी अशी इच्छा आहे की मी तुझे आभार मानावे? होय. बरोबर. आधी मला सांग, त्या दिवशी पाहुणे कोणाला बघायला येणार आहेत हे सांगण्यात घोळ कोणी घातला? हा? आणि नाही का, माझी परीक्षा होती, मला आशीर्वाद घ्यायचा होता बाबांचा, म्हणून मी पेनाचं टोपण पाडलं होतं जमिनीवर, तेव्हा पण सगळा घोळ कोणी घातला? नाही नाही, पण ठीक आहे. आता तू मला सॉरी वगैरे म्हण असं मी काही म्हणणार नाहीये. आपली फिट्टम फाट झाली असं समज. मॅडम तुम्ही लई चॅप्टर आहे सा. ते फिजिक्सचा अभ्यास करून केमिस्ट्रीचा पेपर येणार फक्त तुम्हीच, जगामध्ये दुसरं कोणच नाही. ते नव आज कुठला पेपर आहे? आता काय काय असं ना तुम्हाला नाही काय उत्तर तर सेमच लिहायचंय तुम्हाला. शुभ ताती होत्या तुझं. सॉरी सॉरी मॅडम, सॉरी मॅडम. शुभ गाडी थांबव. का? मला गाडी चालवायची. ओ मॅडम, माझ्या गुन्ह्यांची एवढी मोठी शिक्षा देऊ नका सर. मग तर आता तू थांबवच गाडी, लगेच थांबव. मॅडम असं करू नका सर, ऐका जरा सर. हे बघ शुभू, तू ना बैलगाडीपेक्षाही स्लो गाडी चालवतोस आणि मला पेपरला जायला उशीर होतोय, त्यामुळे मला गाडी चालवू दे आणि मग मी गाडी चालवीन ना की तू बघ जर शिक माझ्याकडनं. अरे अशी उडवीन ना मी, फोर फोर हिट. हिट? साहेब मला हिट करतील कामावरनं, असं करू नका सर मॅडम, जरा ऐका. शुभू गाडी थांबवली नाहीस ना तर तुला मी आताच्या आता मी तुला उतरवीन आणि कायमचं टाटा बाय बाय करून टाकेन. अहो मॅडम गरीबावर दया करा. अहो खरंच मॅडम जरासं ऐका. शुभू, तू आता खाली उतरला नाहीस ना तर मी आता इथे उतरीन, चालत जाईन पेपरला. मग पेपरला पोचायला मला उशीर होईल आणि त्या सगळ्यासाठी जबाबदार कोण असेल तर तू असशील. उतर. मॅडम मी शुभू उतर. मॅडम जरा ऐका मॅडम. काय रे, डोकं आहे की दगड तुझं? चल. चांदणी खोप्यात एकटी हळवी श्रावणी मन हा जपणारा उन्हात सावली नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती. बस की. होय. वाटावी गड्या पाऊल एकही खेळ हा स्वप्नांचा रंगू दे मनी. शोभे घरातले पॅन शो म्हणून लावलेत होय, आणि आता का फैरतच नाही, नुसता लटकून असतो. शुभून काल तर दुरुस्त केला होता, अगदी व्यवस्थित चालतो की जावई बापू. केलंय ना व मग फिरणार कधी मी तळेगावर वय. जावई बापू, तो फॅन बी तुमच्यासारखाच आहे. तो फॅन बी कवा कवा लय नखरे करतोय. काय म्हणला सासू आहे? अहो सरबत वा, सरबत आणते की माठातलं पाणी आहे थंडगार. नाही नाही तू आणते आता तुम्ही. अहो केवढं गरम झाले, बसा की तुम्ही, आले आत्ताच मी.
तो आवाड नको बघू त्याचं बघ काय ते. वय करते. शोभे मारा बिरायचं काम नाही फक्त फॅन लावून म्हणलं जी वार्ता करायची तोंडानं कर. झाडू आधी खाली ठेव, झाडू खाली ठेव. आम्ही तू मस्त एक झाडू दो. नाही 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 नाही. ते झाडू ना फॅन असा हलवला की फॅन चालतो म्हणून आणला तुम्ही. कशी वाटली गंमत? हं? मला माहित होत झाडू फॅन साठी माहित होत. म्हंटल कॉमेडी करू तुला हसव. हसू नको फॅनच बघ करते. करते. दामान धूळ पडते. वा सासरे बुवा या स्वागत आहे, या. याला पार लाखवा मारला ते बघा. अहो, काय जावय बापू, अहो, थंडीचे दिवस आहेत, अजून पंख्याचं गार वारं घेतलं ना तर आजारी पडाल. हो का? हा ते बघा सासरे बुवा सासरवाडी चालू आहे ना तर फुकटची हवा बी खाणार. पार गारटलो तरी चालल, उगा कारण देऊ नका. हे बादला नाही बरोबर आहे तुमचं, पण आता शुभ एकटा कमवणार आहे घरामध्ये आणि जरा जास्तीचे खर्च बी येतो तेव्हा परवडणं जरा मुश्किल आहे. येच म्हणून मी म्हणत असतो की नाही, होय होय. म्हणून मी म्हणत असतो घरात प्रत्येकाने स्वतःच्या पाया उभं राहिलं पाहिजे. आता एक कमवणार बाकी फुकट खाणार आहे असे आहेत खाऊ घरात नकोच आहे. अगदी बराबर बोलला जावय बापू. विषय आहे का? जेव्हा जेव्हा मी तुम्हाला बघतो का नाही तवा तवा मला तुम्हाला हेच सांगावंसं वाटतं. कारभार नाही शोभे तेव्हा बापानं मला टोमना मारला बाई. आहेत का म्हणले काय? गप्पे मला थोडी भिकारी म्हणले, जे फुकट खातात त्यांना म्हणले. मी काय फुकट खातो का? फुकट खातो मी? नाही अरे जाऊ ये मान आहे माझा. मग काय तर. शोभे आज लयच भारी दिसायली. काय सांगते? जावं तिकडं. कुठं जावं की तिकडं? आधीच फॅन बंद, वर तुझ्यामुळे लय गरम होतंय. काय बोलतोय? काय मग कसं वाटतंय बाजूच्या सीटवर बसून? आता बघ श्रावणीचं ड्रायव्हिंग. मॅडम हळू जरा सर. लॉजिकला सुट्टी आणि मॅजिकला एंट्री. शुभू देवा, हे काय होतंय मला? डे नाईट फक्त मी शुभूची स्वप्न बघायला लागलं. सगळीकडे मला फक्त शुभू 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 तोच दिसायला लागलाय. काय करू मी माझं? माय डिअर भाडे करू, सांग तुझ्यावर मी किती प्रेम करू. राम 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 राम. मॅडम ब्रेक.
ए मूर्ख, डोळ्यात की बटन बघून गाडी चालवता येत नाही? अगं तुझा डोळा फुटलेत काय? कार चालवायला लागलेस का महालक्ष्मी एक्सप्रेस? थांब बघतेच आता हिला. अहो मॅडम, तुझा फ्रेंड काय बोलली ग? अगं लेडीज पायलट, आता कळलं मला तुझं डोळा का फुटल्यात ते. काय बोललीस? अगं एवढ्या स्पीडनं आलीस ना स्वतःच आणि माझ्यावरच पावसाळे ठेवायला लागलेस काय खुल्या डोसक्याची. अगं ए, मी बरोबरच आले, तूच आलीस रॉंग साईडने, तूच खोया डोक्याची. ए मी कुठं पण येईन, कशी पण जाईन, तुला काय करायचंय? हा रोड काय तुझ्या बाबाचा आहे का? हो आहेच माझ्या बाबांचं बोर्ड बघ. मग असू दे की, म्हणून तू लोकांच्या अंगावर काय गाडी घालत फिरशील काय? जास्त ना व्हीआयपी समजू नको स्वतःला, कळलं काय? अगे किती ओव्हर ऍक्टिंग करशील ग? साधे फुलांवर तर पडलीस. माझ्या गाडीला स्क्रॅच आलाय, पण तुला आणि तुझ्या डब्बा स्कूटरला काही सुद्धा झालेलं नाहीये. काय तू माझ्या स्कूटरला डब्बा स्कूटर बोलली? बोलले मग काय करशील? बाबा तुझी गाडी खटारा आहे, एकदम गाडीच्या बाजूला काय बोलली ती मला? तुला आता मी सांगते ना, तुझं भीतीचं हिंड असतं. कोण आहे? मी तुम्ही जरा काय शुभू तू इथं काय करायलायस? तुला लागलं नाही ना? सॉरी बघ की, हिनं माझ्या गाडीला धडक दिली, माझं लुक खराब केलं हिनं. हा आधी काय जशी मोठी आलिया भटच दिसत होतीस. दिसतेस मी? कोण तू? तोंड बघ जाऊन आरशात. आणि त्याला काय सांगतेस ग? का सांगतेस म्हणजे? तो आमचा नेबर आहे. हो का? तो माझ्या बाबांचं पीए. मग तो आमचा भाडेकरू आहे. तो माझा पर्सनल ड्रायव्हर आहे. मी त्याची ना फर्स्ट प्रायोरिटी आहे. हो मी त्याची फायनल अथॉरिटी आहे. तो माझा फ्रेंड आहे. तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. आमचं लगीन ठरलंय. ठरलंय ना? आमचं लग्न झालंय. माझा नवरा आहे. लगीन झालं. केवढे स्वप्न बघितले होते मी. मी काय करू आता? मी काय करू? काय करायलेस? अगं त्या माझ्या बॉस आहेत, साहेबांच्या मुलगी आहेत त्या. काय करायलेस? तुमचं लगीन नाही झालं ना? नाही झालं स्वीटे. मग ठीक आहे. स्वीटे, अगं त्यांची एक्झाम आहे, प्लीज शांत हो. उफ. सुब्बू तू मला एवढं प्रेमानं प्लीज बोललास का नाही? माझा राग लगेच मेल्ट झाला बघ. वा वा वा, हे बाईच ग आईस्क्रीमच. लगेच बरी मेल्ट झालीस. ही माझ्या डोसक्याचा भुगा करायला लागलाय. तू गप्प बस ग, हिला सांग जरा. अहो मॅडम शांत व्हा, तुमचा पेपर आहे. तू पेपरला जायचं. थांबा आता, कारनं जायला नको, उशीर होईल, लय ट्रॅफिक लागेल. आता कसं जायचं शुभू? स्वीटीच्या स्कूटीने जाऊयात. नो न काय नो, मीच देणार नाही माझी गाडी तुला. स्वीटे लय गरजेची आहे, प्लीज. उफ. तू बोलायलास ना म्हणून द्यायला लागलोय गाडी. काही गरज नाहीये, मी जाईन रिक्षेने. अहो मॅडम, रिक्षा येणार, तुम्ही त्यात बसणार, मग आपण पोचणार. तुमची परीक्षा माहित आहे ना, नापास झाला की मग लग्न. ठीक आहे. थँक्यू स्वीटी. जाऊयात. शुभू हा चल. शुभू आपल्या प्यारवाल्या लव्ह स्टोरी मध्ये ट्रायंगल कुठून आला? मी तर फक्त आपल्या दोघांचे स्वप्न बघत होते, पण आता त्यात ही तिसरी पण आली. पण काही हरकत नाही, तू तुझ्या बाईकवर माग कोणाला पण बसव, पण जेजुरीला तिथं तर तू मलाच उचलून घेशील. 5 पायऱ्या. हाय हॅलो राम राम कोल्हापूरकर. तर आज माझी परीक्षा संपलेली आहे. आता मी पास होईन की फेल ते पुढचं पुढे बघू. पण आता तुम्ही खूप खुश आहे. तुम्ही पण खुश आहात ना? एकदम खुश राहा, आनंदी राहा आणि मज्जा करा. शिबू आता एक ना छान ढिंच्या गाणं लाव, नाहीतर ना मी सीटवर उभं राहून नाचायला लागेन ना. मॅडम,
परीक्षा संपली, आता पुढं काय? नेक्स्ट प्लॅन काय? नेक्स्ट मिशन काय करूया? शुभू गाणं बंद कर. का? शुभू आताच्या आता गाणं बंद कर. अहो मॅडम, ट्रेंडिंगचं गाणं आहे. असू दे. लग्न हा शब्द मी ऐकला ना तरी सुद्धा झिंझिण्या येतात आता माझ्या डोक्याला. अहो मॅडम, कधीपर्यंत सिंगल पार्टी राहणार आहे सा? मात्र लग्नाची युती करायला लागणार, तुमच्या सुखी संसाराचं सरकार सत्तेमध्ये येणार. शट अप. अहो मॅडम, आयुष्यात लग्न आधार कार्ड एवढंच महत्वाचं आहे. शुभू थांब. शुभू तोंडाचा पट्टा थांबव असं म्हटलं होतं, गाडी नाही. अहो मॅडम, पुढं बघा, लय मोठा VIP माणूस आलाय. सरकार 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 अहो सरकार, गरिबासाठी काहीतरी द्या की हो. अहो सरकार, 3 दिवस झाले अन्नाचा कण गेला नाही हो, पोटात आग पडली आहे हो. थांबा थांबा. मॅडम थांबा. तो माणूस ना नाटकं करायलाय. 3 दिवसापासून खाल्लं काय माहित नाही, पण 3 पेग मात्र नक्की पिऊन आलाय. अहो मॅडम, पक्का पिंडका आहे. तेव्हा की कसं कसं डोलालाय बघा, लेझिम खेळायला लागलाय. 3 दिवसांपासून काही खाल्लंच नाहीये त्यांनी. अशक्तपणा आला असेल म्हणून त्यांना नीट उभं राहता येत नसेल. मला तरी ते दादा इनोसेंटच वाटतंय. आणि मी देते ना पैसे, तुला काय? गप्पा राहा. अहो मॅडम. दादा सरकार, तुम्ही तर साक्षात लक्ष्मीचं रूप आहात. दादा तुम्ही काहीतरी कामधंदा का नाही हो करत? मी पण तेच म्हणत होतो, काम धंदा करा माझा. अहो सरकार, हे फुकटचे सल्ला देणारे पालखीला 50 आहे तो, पण काम देणारे कमी. आणि काम करायचं असेल तर अंगात रग बी असायला पाहिजे ना व. जरी माझं नाव विशंबर आहे. एक मिनिट, काय म्हणाला? तुमचं नाव काय? विशंबर. तुमचं नाव विश्वंभर आहे? अहो माझ्या बाबांचं पण नाव विश्वंभरच आहे. हे तर मॅजिकच झालं. थांबा थांबा. अहो मॅडम, ओ 1000 रुपये, आणि ते पण नावामुळं काय करलं सा? शुभू ऐकलं नाहीस का तू? अरे त्यांचं पण नाव विश्वंभरच आहे माझ्या बाबांसारखं. आणि मी त्यांना पैसे देते तर तुझ्या पोटात कशाला दुखतंय रे झंप्या? अहो नाव सेव आहे म्हणून हो म्हणून पैसे? अहो काय लॉजिक आहे मॅडम? शुभंकर हे बघ, त्यांचं नाव विश्वंभर आहे आणि अशा नावाच्या माणसाने असे कोणासमोर हात पसरलेले मला नाही आवडणार रे. आणि मुळात मला वाटलं ना तर अजून पण पैसे देईन मी त्याला. तुला काय करायचंय? दादा हे घ्या 1000 रुपये, हे तुमच्या नावासाठी. सरकार, तुमचं मन खरंच सोन्यासारखं आहे हो. मी देवाकडे प्रार्थना करेन की तुमचं लगीन लवकर होऊ दे आणि तुम्हाला चांगला नवरा मिळू. शुभू त्याच्या डोक्याला झिंझिण्या यायच्या आधी गाडी काढ. मॅडम मॅडम मॅडम, त्या भिकाराचा आशीर्वाद का नाही घेतला हो तुम्ही? कारण मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे. तुम्ही सगळे ना उगाच तो लग्नाचा ट्रॅप रचताय माझ्यासाठी. अहो हो, पण कोणाच्या आशीर्वादाला असं नाही म्हणायचं नसतं मॅडम. अरे पण जर मला मत लग्नच करायचं नाही तर कशाला घेऊ तो आशीर्वाद? इडियट भिकारी ना असं डोक्यात गेलं माझं. अहो काय म्हणालाय सर? तुमच्या बाबांचं आणि त्या भिकाऱ्याचं नाव सेम आहे, तुम्ही त्याला इडियट म्हणालाय मॅडम. नाही नाही नाही, सॉरी असं काही नाही, इडियट वगैरे काही नाही. हे सगळं ना मग तुझ्यामुळे झाले शुभू. छंपे असतो बावळट. झालं म्हणजे वडाचं तेल वांग्यावर. चांगलं. शुभू हे कोण आहेत रे? माझं नाव विशंभर आहे. तुमच्या वडिलाचं का? मला पण भीक द्या ना. माझं बी नाव विश्वंभरी आहे, मला द्या ना भीक. माझं काय चाललंय? मॅडम, मगाच्या भिकारला तुम्ही सेम नाव आहे म्हणून पैसे दिलते की नाही, त्यानं पुढं सांगितलं असणार आहे. हे सगळी भिकारी त्यामुळे आल्यात. आता इच्छा असेल तर द्या तुम्ही पैसे, कारण तुमच्या बाबांचं आणि त्यांचं नाव सेम आहे ना. ठीक आहे, मी बाहेर येते. गोजिरा रूप हिच चमचम चांदणी, खोप्यात एकटी हळवी श्रावणी. मॅडम 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 मॅडम, मी राहिलोय. माझं पण नाव विश्वंभर आहे.
गॅस नसेल तर शुभू पैसे आहेत का? माझे संपलेत. नक्की पाहिजेत? हो शुभू. एवढंच आहेत माझ्याकडे. दादा एवढेच आहेत. धन्यवाद. पुरी तुझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या होऊ दे. तुझं लवकर लगीन होऊ दे. तुला सोन्यासारखा नवरा मिळू दे. तुझा संसार चांगला होऊ दे. आणि पोरी तुला 2 नाही 4 नाही चांगली 7-8 मुलं बाळ होऊ दे. शुभू सॉरी. शुभ श्रावणी शुभ श्रावणी शुभ श्रावणी